मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे ब्लॉगर अनितावर। आणि आज मी घेऊन आलेली आहे नवीन प्रवास, नवीन भटकंती। आणि आजचा प्रवास आहे खूप स्पेशल बिकॉज मी आज सोलो जाणार आहे प्रवास करायला। आणि आज सुट्टी नसल्यामुळे हा अवेलेबल नाही आहे आणि मला करायचं आहे देवदर्शन, तर मी आज ठरवलं की मी एकटी जाणार आहे। लेट्स सी, हा माझा पहिल्यांदा सोलो ट्रिप असणार आहे आणि कसा असणार आहे मी तर खूप एक्साइटेड आहे। तर मंडळी, सर्वप्रथम आपल्याला ठाणे स्टेशनला उतरायचं आहे। ठाणे स्टेशनवरूनच आपल्याला बस मिळते। ती बस आपल्याला नामदेववाडी या बस स्टॉपला सोडते। या बस स्टॉपचं नाव तुम्ही लक्षात ठेवा। आणि या बस स्टॉपच्या अपोजिटच तुम्हाला दिसत असेल मंदिराचा मोठा एंट्रन्स केलेला आहे। तर तिथून पुढे जाऊन 5 मिनिटं चालत गेल्यानंतरच आपण मंदिराजवळ पोहोचणार आहोत। होप सो आज गर्दी कमी असावी। मंदिराच्या बाहेरच आपल्याला ओटीचं सगळं सामान मिळून जातं। अजून एक सांगायचं म्हणजे या मंदिराचं जे बांधकाम केलेलं आहे त्यात सिमेंट अजिबात यूज केलेला नाही आहे। काळ्या दगडाचा वापर करून ह्या मंदिराला स्ट्रक्चर दिलेला आहे आणि ते किती सुंदर दिसतंय गाईज। आणि हे जे वरती डिझाइन केलेलं तुम्हाला दिसत आहे ते लाकडापासून बनवलेलं आहे। मी तुळजापूरला देखील गेलेले आहे, तिथे जाऊन देखील आईंचं दर्शन केलेलं आहे आणि आज इथेही केले आहे। सेम फिलिंग, सेम असं वाटतं की आपण आईचं दर्शन करत आहोत। जर कोणी तुळजापूरला एवढं लांब जाऊ शकत नसेल किंवा टाइम शॉर्टेज असेल तर तुम्ही इथे येऊन नक्की दर्शन करू शकता, खूप मस्त वाटतं। संध्याकाळी आले असल्यामुळे मला इथे देवींची आरती देखील मिळालेली आहे। या मंदिराबद्दल थोडंसं अजून सांगायचं म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी 30 एप्रिलला या मंदिराची ओपनिंग झाली होती। मला असं वाटतं संध्याकाळी येण्याचा जो टायमिंग आहे तो बेस्ट असतो बिकॉज एकतर आरती देखील मिळते लकीली आणि सेकंड इथला जो व्ह्यू आहे तो बघायला पण खूप मस्त वाटतं। हे मंदिर मॉर्निंगला 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत ओपन असतं। मी तर सांगेल तुम्ही देखील नक्की एकदा या मंदिरात येऊन आईंचे दर्शन करा, खूप मस्त वाटेल। तर मंडळी, मी रिटर्न आलेली आहे घरी। माझा अवतार तुम्हाला दिसत असेल। खूप ट्रॅव्हल केलंय बाबा, खूप ट्रॅव्हल। ठाण्यावरून मी बस पकडली आहे। बसने मग मी तिथे गेलेली आहे। खूप कमी तिकीट आहे, 5 रुपये तिकीटने आपण पोहोचून जातो मंदिर। जिथे मंदिर आहे त्याच्या अपोजिट साईडला बस स्टॉप आहे। नामदेववाडी करून बस स्टॉप आहे, तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच। तर ठाणे स्टेशनपासून बस जाते, इवन ऑटो देखील जातं, आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे आहे। तुम्हाला ऑटोने जायचं असेल तर ऑटोने जाऊ शकतात, बाय बस की तर बस। तर मी बसने गेलेली, 5 रुपये तिकीट असते बसला। इवन शेअरिंग ऑटो देखील असतात तिथून। मी रिटर्न येताना शेअरिंग ऑटोने आली, 15 रुपये। सो ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स मस्त होता। सोलो ट्रॅव्हल केला पहिल्यांदा। होप तुम्हाला सगळ्यांना माझा ब्लॉग आवडेल। अजून एक सांगायचं म्हणजे तर हा व्लॉग छोटा असणार आहे, लई मोठा नाही आहे बिकॉज सोलो ट्रॅव्हल आहे, त्यामुळे मी जास्त क्लिप्स नाही काढल्यात। थोडेसेच क्लिप्स काढले आणि खूप गर्दी होती, प्रचंड गर्दी होती। सॅटर्डे असल्यामुळे आणि संध्याकाळ असल्यामुळे खूप गर्दी होती तिथे। तर मी त्या गर्दीमध्ये बरेचसे क्लिप काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। होप तुम्हाला सगळ्यांना हा व्लॉग आवडेल। आणि माझा फर्स्ट सोलो ट्रॅव्हल होता त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या। मी नेक्स्ट टाइम ट्राय करेल खूप चांगला व्लॉग बनवायचा। सो आजच्यासाठी एवढंच। भेटू आता नवीन व्लॉगला, नवीन प्रवास, नवीन भटकंती, अशाच एका नवीन डेस्टिनेशनला। मे बी सोलो ट्रिप असू शकते पुढची देखील किंवा एक मोठा ट्रिप असू शकतो। लेट्स सी काय असेल। सो तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे कनेक्टेड। आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नाही आहे त्याने सबस्क्राईब करा चॅनलला लवकरात लवकर असेच व्लॉगचे अपडेट घेण्यासाठी। सो आता बाय बाय। माझे हात दुखले मोबाईल पकडून पकडून। बाय मंडळी, बाय।